नर्मदा आपण आलेलो इकडे आता मस्त आता अंगोगनी थोडीशी आपल्याला माहिती पण भेटणार आहे. हां बोलिए. ये वो ऐतिहासिक जगह है सहस्त्रधारा, जहाँ पर सहस्त्र बाहु अर्जुन ने महानर्मदा को यहाँ 1000 भुजाओं से रोकने का प्रयत्न किया था. हाँ. आपको यहाँ पर महानर्मदा हजारों धाराओं में बहते हुए नजर आएंगे. आप देख सकते हो कितना सुंदर नज़ारा है यहाँ पर महानर्मदा का. यहाँ पर एक तीर्थ स्थल पे भी ये माना जाता है. अगर स्नान यहाँ पे करता है तो तीर्थ में आता है. बरोबर. ये सहस्त्रधारा तीर्थ स्थान है जहाँ पर अभी आप आए हो घूमने के लिए. इसे सहस्त्रधारा बोला जाता है. यहाँ पर माँ नर्मदा को सहस्त्र बाहु अर्जुन ने हजारों भुजाओं से रोकने का प्रयास किया था. वो ये जगह है. अब ये वीडियो बना के बता. हाँ तो ये देखिए बहुत बड़ी नदी. देखो एक मिनट देखिए इतना बड़ा महानर्मदा नदी है. आप देख सकते हो, तुम्ही बघू शकता एकदम. तर आता आपण इकडनं आंघोळ वगैरे करू आणि मग पुढच्या दर्शनाला जाऊ. तर आता एवढं सुंदर वाटतं ना एकदम मस्त. आंघोळ झाली नर्मदेमध्ये आणि आता मंदिराचं दर्शन करायला आम्ही आलेलो आहे. आणि हे नंदी महाराज की जय. चला इकडं सर्वजण. आणि असं सुंदर मंदिर आहे बघा मित्रांनो, बघू शकतो तुम्ही. एवढं खूप मोठं मंदिर आहे ना, एवढं सुंदर वाटतंय, एक नंबर. बघू शकता. चला या. इंकदत्त म्हणजे दत्त म्हणतात त्यांना. ते मंदिर आहे. एक दत्त आहे आणि खाली इंडे. हाँ है ना. 3 गणेश जी के नाम से जाने जाते ही है. हाँ क्योंकि गणेश जी की 3 पत्नियां थी. अच्छा. 3 पत्नियां, दो पत्नियां थी रिद्धि सिद्धि के साथ. अच्छा है ना. और इनके जो लड़के हैं शुभ लाभ के साथ है ना. बड़े गणेश जी के नाम से जाने जाते हैं महेश्वर में. वाशिक मंदिर है ये गणेश जी. बड़े गणेश जी के नाम से जाने प्रकट हुई जी. स्वयं इनको इसीलिए बोलते हैं स्वयं प्रकट हुए. अनिल मानव महेश्वर से बोल रहा हूँ, है ना. फिर उसके बाद यहाँ से चलते अपन दत्त मंदिर, एक मुखी मंदिर जो नाम गुरु जी ने प्रथम धाम बनाया हुआ है. बरोबर जी. वहाँ से फिर गए अपन. फिर उस मंदिर के सामने से तो शस्त्रधारा, जब नर्मदा नदी को 1000 भुजा से शस्त्र बहु अर्जुन कार्तिक ने रोकने का प्रयास करा था, है ना. लेकिन नर्मदा नदी अखंड कुमारी है. ब्रह्मा विष्णु महेश की पुत्री नर्मदा नदी जो अखंड कुमारी है, जिसकी नर्मदा परिक्रमा अपन पैदल भी करते हैं, वाहन से भी करते हैं, है ना. उसके बाद में अपन यहाँ से निकलते हैं तो जाते हैं मन अल्लाह देवी का पूर्ण मूर्ति राजगद्दी सोने का झूला जो 22.5 किलो का है. 22 किलो का जी. अभी भी. हाँ अभी भी है ना. उसके बाद में वहाँ आपको मिलेगी राजगद्दी जो अल्लाह देवी शासन चलाते थे, है ना. उसके बाद में तुम वहाँ से निकलते हो तो अल्लाह देवी का कलेक्शन मंदिर है ना, अल्लाह देवी का. उसके बाद में आपको मिलेगा वहाँ गुप्तकाशी मंदिर भी मिलेगा. एक राजराजेश्वरी मंदिर मिलेगा नंदा दीपक अखंड ज्योत शस्त्र बहु अर्जुन कार्तिक वीर्य का, जिसमें 11 अखंड जी के नाम से दिए रखते जाने जाते हैं. जिसमें 7 दीपक आपको दिखेंगे. कितने दिखेंगे? 7 दीपक, है ना. मेन किले के अंदर राजराजेश्वरी मंदिर के पास, जिसने नर्मदा जी को रोकने का प्रयास किया, शस्त्र अर्जुन कार्तिक वीर्य, जिसकी परशुराम जी ने स्थापना करी थी शिव जी की, है ना.
तो वहाँ पे किले के अंदर 7 पॉइंट है देखने लायक। भाई ने हमको इतना बड़ी अच्छी भगवान की माहिती दी आहे, एवढी चांगली माहिती त्यांनी दिलेली आहे, तर धन्यवाद, अनिल थँक्यू. महादेव. ओके. ये नदी कौन सी है? नर्मदा नदी हे नर्मदा नदी आहे, पुरा इकडनं पूर्ण खालून गेलेली ती नर्मदा नदी. ये नर्मदा नदी अमर मित्रांनो हे अहिल्याबाई देवीचं राजवाडा आहे आणि हा अहिल्याबाई देवीचा स्टॅच्यू आहे, ते पुढं बघू शकता, एकदम सुंदर असं. बैलगाडा. चला, शिव मंदिर आहे. ही पालखी आहे अहिल्याबाईची. महाष्ट राजवाडा. खूप सुंदर असा राजवाडा आहे. ही पालखी आहे. मित्रांनो हा किल्ला आहे आणि खूप मोठं मंदिर आहे बघा. सुंदर. मित्रांनो खूप सुंदर आहे, बघण्यासारखं आहे. तुम्ही नक्कीच इकडे विजिट करा, या इकडे खूप फिरण्यासारखं आहे. आणि इथं फिरायला रिक्षा वगैरे भेटतात, प्रत्येकी 100 रुपये घेतात आणि चांगल्या ठिकाणी नर्मदा नदी वगैरे आंघोळ वगैरे छानपैकी खूप खूप सुंदर मंदिर आहे बघा. तुम्ही बघू शकता मित्रांनो बघा. सुंदर असं मित्रांनो.
असा अजून काय आहे याचं? सुंदर आहे मित्रांनो मंदिर बघा. छान कोरीवकाम केलेलं आहे. शिवमंदिर आहे. तर मित्रांनो आपण आता आलो आहे जगन्नाथ आपण आता तिथं दर्शन करूया. आतमध्ये जाऊन आतलं दर्शन करूया. शंभो मित्रांनो, हा जो ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे, तर तुम्ही पण नक्कीच या इकडे दर्शन वगैरे करायला.